श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 2026 या वर्षी अधिक महिना हा आलेला आहे आणि 17 मे 2026 रविवारपासून अधिक महिना हा सुरू होणार आहे आणि हा अधिक महिना 15 जूनला संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि हा अधिक महिना दर 3 वर्षांनी येत असतो. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं सुद्धा म्हटलं जातं. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची अधिकाधिक पूजा आणि सेवाही केली जात असते. अधिकस्य अधिक फलम म्हणजे अधिक मासामध्ये आपण जितकी श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा करू, व्रतवैकल्य, उपवास आणि दानधर्म करू, तितके आपल्याला त्याचे अधिक फळ हे मिळत असते. आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये अनंत पुण्य हे आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला सर्वांना अधिकाधिक श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा करायची आहे आणि तसंच आपल्या यथाशक्ती दानधर्म हा सुद्धा आपल्याला या अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अधिक महिना हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा महिना मानला जातो. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, दुःख, दारिद्र्य हे दूर व्हावं यासाठी अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा सेवा ही केली जात असते. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये वेगवेगळी व्रत वैकल्य ही सुद्धा केली जात असतात. जो तो आपापल्या परीने श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा या अधिक महिन्यामध्ये करत असतो. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक महत्त्वपूर्ण श्रीहरी विष्णूंची सेवा सांगणार आहे की जी आपल्याला या अधिक महिन्यामध्ये करायची आहे. या अधिक मासामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान हे करायचे आहे. या अधिक मासामध्ये जर आपण विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान केले तर यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते, तसंच आपल्याला सौभाग्य हे प्राप्त होतं, आपल्या घराची प्रगती होते, आपल्या घराची भरभराट होत असते. आपल्या घरामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा होऊन माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये कायम राहतो. अधिक मासामध्ये करण्यात येणारी अत्यंत मंगलकारक आणि शुभ अशी ही सेवा आहे. अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाच्या अनुष्ठानाची ही सेवा केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्तीही होत असते. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान हे अधिक मासामध्ये कसे करावे, कोणी करावे, का करावे, कधी करावे आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्हालाही जर विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान या अधिक महिन्यामध्ये करायचे असेल तर तुम्ही ते याच पद्धतीने करा, जेणेकरून तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्तीही नक्की होईल आणि विष्णू कृपा आणि तसंच माता लक्ष्मीची कृपा ही तुम्हाला लाभेल. आणि म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान करताना त्याचे नियम काय आहे याबद्दलही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं. विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान हे एकादशीला, अनंत चतुर्दशीला, दिवाळीला आणि त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये आणि तसंच कार्तिकी एकादशीला सुद्धा केलं जात असतं. त्यातल्या त्यात अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान करणं हे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. चला तर आता आपण जाणून घेऊया की या अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान करण्याची पद्धत काय आहे. तर या अधिक मासामध्ये आपण संकल्प करून रोज एक पाठ याप्रमाणे संकल्प करून अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान हे करू शकतात. आणि जर तुम्हाला संकल्प करायचा नसेल तर मग तुम्ही संकल्प न करताही विष्णू सहस्रनामाचं पठण हे अधिक मासामध्ये रोज करू शकतात. त्याचप्रमाणे एकादशीपासून सलग 21 दिवस संकल्प करून रोज एक पाठ किंवा 11 पाठ हे तुम्ही श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ हे तुम्ही करू शकतात. या अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचं रोज एक पाठ करणं हे अत्यंत शुभ पुण्यकारक मानलं जातं. आणि म्हणूनच तुम्ही संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता विष्णू सहस्रनामाचं पठण हे रोज 1 वेळा किंवा 11 वेळा करू शकतात. याप्रमाणे तुम्ही रोज अनुष्ठान हे करू शकतात. विष्णू सहस्रनाम हे संस्कृतमध्ये आहे आणि तुम्हाला जर ते पठण करणं जमत नसेल तर मग तुम्ही या अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनाम हे अगदी रोज न चुकता श्रवण केलं तरीसुद्धा तुम्हाला तितकंच पुण्य हे प्राप्त होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला जर पठण करणं शक्य होत नसेल तर या अधिक मासात विष्णू सहस्रनाम हे रोज न चुकता श्रवण हे नक्की करा. विष्णू सहस्रनाम पठण करण्याचे फायदे, महत्त्व काय आहे तर या विष्णू सहस्रनामामध्ये श्रीहरी विष्णूंची 1000 नावे आहेत
आणि श्रीहरी विष्णू या संपूर्ण जगाचे पालन करता आहेत, पोषण करता आहेत. आपल्या सर्वांचा सांभाळ श्रीहरी विष्णूच करत असतात. आणि म्हणूनच या कलियुगातील संपूर्ण त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला जी काही शक्ती हवी आहे, जी काही ऊर्जा हवी आहे, तर ती शक्ती, ती ऊर्जा, ती सकारात्मकता आपल्याला श्रीहरी विष्णूच्या विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मिळत असते. आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात. त्यामध्ये विवाह न जुळणं, दारिद्र्याने घेरलेलं असणं, तसंच नोकरी व्यवसायामध्ये अनेक अडचणी या निर्माण होणं, आरोग्याच्या तक्रारी ह्या कायम सतत आपल्याला येत राहणं, कोणत्याही कार्यामध्ये यश न मिळणं, आपली प्रगती न होणं, यासारख्या अनेक समस्या, अनेक दुःख, अडचणी, संकट ही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला येतच राहतात. विष्णू सहस्रनामाचं पठण जर आपण केलं तर यामुळे आपल्या आयुष्यातील या सर्व समस्या दूर होत असतात. आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांची स्थिती ही सुद्धा बदलत असते. अशुभ ग्रहांचा प्रभाव हा कमी होत असतो आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या सर्व समस्यांचं निराकरण हे होत असतं. तुमच्यावर कितीही आर्थिक संकट येत असतील किंवा मग तुम्ही खूप कर्जबाजारी झालेले असाल, त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग हा तुम्हाला दिसत नसेल, त्याचप्रमाणे तुम्ही करत असलेल्या नोकरी व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये जर तुम्हाला समस्या, अडचणी निर्माण होत असतील आणि जर तुमच्या घरामध्ये पैसा येऊनही तो टिकत नसेल, लक्ष्मी स्थिर होत नसेल, सततचं आजारपण जर तुमच्या घरामध्ये कायम असेल, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचे अनुष्ठान हे अवश्य करा. यामुळे तुमच्या या सर्व समस्या नक्कीच दूर होतील. या समस्यांमधून बाहेर निघण्याचा मार्ग हा नक्कीच तुम्हाला दिसेल. तसंच तुमचा विवाह हा जर जुळत नसेल किंवा विवाह जुळलेला असतानाही तो मोडत असेल, तुमचा विवाह जुळण्यास जर अनेक अडचणी निर्माण होत असतील, तर मग तुम्ही विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान हे अवश्य करा. हे अनुष्ठान केल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या या दूर होत असतात. तसंच लवकरात लवकर विवाह हा सुद्धा जुळत असतो. जर तुम्हाला संततीविषयक काही समस्या असतील, खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला संतानप्राप्ती होत नसेल, तर मग तुम्ही विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान हे अवश्य करा. विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान केल्याने संततीविषयक सर्व समस्या या दूर होत असतात आणि उत्तम संतानप्राप्ती ही सुद्धा होत असते. तसंच आपण आपल्या घरामध्ये जर विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान केलं तर आपल्या घरातला वास्तुदोष हा सुद्धा दूर होत असतो. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही निर्माण होण्यासाठी आपण रोज आपल्या घरात विष्णू सहस्रनामाचं पठण हे अवश्य करावं. शत्रुपीडा, वाईट नजर, कुठल्याही प्रकारची दुर्घटना किंवा अपघात यापासून विष्णू सहस्रनाम हे पठण केल्याने आपले कायमच संरक्षण होत असते. माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये चिरस्थायी स्वरूपामध्ये वास करावे, यासाठी तिचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहावा, यासाठी विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान हे अवश्य करावं. तर अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान हे कसं करावं, तर अधिक मासामध्ये आपल्याला ज्या दिवसापासून हे अनुष्ठान सुरू करायचं असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्वच्छ स्नान करावं, देवघरातील देवांची पूजा करावी आणि देवघराजवळची जी जागा आहे तर ती स्वच्छ करायची आहे आणि तिथेच एक पाट किंवा चौरंगा हा आपल्याला ठेवायचा आहे. त्यावर स्वच्छ पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र हे आपल्याला अंथरायचं आहे आणि त्यावर आपल्या देवघरामध्ये असलेल्या श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे. आणि यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि तसंच गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करून आपल्याला स्थापना या पाटावरती किंवा चौरंगावरती करायची आहे. आणि यानंतर आपल्याला संकल्प हा करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, हळद, कुंकू, अक्षता हे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर मनोभावे श्रीहरी विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर तुमची जी कुठली इच्छा असेल किंवा जी कुठली समस्या असेल तर ती त्यांना आपण बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर त्यासाठी मी या अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान हे करत आहे. मग तुम्ही किती दिवस विष्णू सहस्रनामाचा पाठ हा करणार आहात ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्ही किती पाठ करणार आहात आणि किती दिवस करणार आहात हे जर तुमचं निश्चित नसेल तर मग मी यथाशक्ती या अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान करणार आहे असं तुम्ही संकल्प करताना बोलून दाखवायचं आहे. आणि त्यानंतर हातात घेतलेलं पाणी हे तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. या पद्धतीने संकल्प हा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला पुरुष सूक्त म्हणत अभिषेक हा करायचा आहे. आणि यानंतर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीची त्याच पाटावरती किंवा त्याच चौरंगावरती ज्या पाटावर आपण श्रीहरी विष्णूंचा फोटो ठेवलेला आहे तिथेच आपल्याला स्थापना करायची आहे. आणि हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून त्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे.
तसंच श्रीहरी विष्णूंच्या फोटोची सुद्धा पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम हे पठण करायला सुरुवात करायची आहे. एक वेळा विष्णू सहस्रनामाचा पाठ हा झाल्यानंतर आपल्याला 11 तुळशी पत्र हे श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायची आहेत. आणि यानंतर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर दूध साखरेचा किंवा खडीसाखरेचा किंवा पिवळ्या फळांचा किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. या प्रकारची पूजा ही फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायची आहे. आणि त्यानंतर रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ हा करायचा आहे. आणि विष्णू सहस्रनामाच्या या अनुष्ठानाची सुरुवात ही आपण शक्यतोवर अधिक मासाच्या पहिल्याच दिवसापासून करायची आहे. तुम्ही विष्णू सहस्रनामाचा हा पाठ दिवसभरातून केव्हाही करू शकतात, पण शक्यतोवर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. आणि अधिक मास संपल्यानंतर जेव्हा आपलं हे अनुष्ठान पूर्ण होईल तर त्या दिवशी आपण उद्यापन हे करायचं आहे. तर त्या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंना गोडाधोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि आरती करायची आहे. मग इथे गणपती बाप्पांची आरती, श्री विष्णूंची आरती, स्वामी समर्थ महाराजांची आरती, माता लक्ष्मीची आरती ही तुम्ही करू शकतात. आणि जो नैवेद्य आपण श्रीहरी विष्णूंना दाखवलेला आहे तर यानंतर तो नैवेद्य आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचा आहे. त्याचप्रमाणे यथाशक्ती दानधर्मसुद्धा आपण या दिवशी गोरगरीब गरजू व्यक्तींना करायचा आहे. कारण अधिक मासामध्ये केलेलं कुठलंही अनुष्ठान हे जर असेल तर त्यासोबत जर आपण दानधर्म हा केला तर यामुळे आपलं पुण्य हे अधिकाधिक वाढत असतं. आणि म्हणूनच विष्णू सहस्रनामाच्या अनुष्ठानासोबतच अधिक मासामध्ये तुम्ही दानधर्म हा सुद्धा अवश्य करा आणि तोही तुमच्या यथाशक्ती. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान हे कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.